डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला। विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर। राहता शहरातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे। प्रशासनाने संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली। घटना घडल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते। तसेच महिलांच्या सन्मानाची खेळ करणाऱ्या विरुद्ध कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता। 340 प्रति आणि गोदावरी वसाहत प्रति फार संयमाने घेतलेलं आहे। प्रत्येक मुलीची सुरक्षितता ही सुजय विखेची जबाबदारी आहे। मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करतो, शेवटची, याच्या पुढे जर, मी परत सांगतो, मराठीत ऐकून घ्या, याच्या पुढे जर कोणीही या सगळ्या भागांमध्ये मुलींची छेड काढताना सापडला, कोणीही या भागांमध्ये कुठल्याही प्रकारे मोठे गुन्हे किंवा कृत्य करायचं सापडलं तर स्वतः आतमध्ये जेसीबी घेऊन घर पाडून टाकायला शब्द पण सुजय विखेचा आहे। मी जे बोलतो ते तुम्हाला करतो, लक्षात घ्या। माझा नाद तर कोणी केलाच नाही आजपर्यंत आणि कोणी करू पण नका। जिथं आमच्या माया बहिणींची सुरक्षतेचा प्रश्न येतो, मी तुम्हाला माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही। प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर।